हा या सामन्यामध्ये विजय प्राप्त करू शकतील। त्याचबरोबरीने फलंदाजीसाठी सौजन्य दांडेकर सुद्धा असणार आहे, त्याच वेळेला राहुल मुजावर आहे। अगदी चांगली डेप्थ आहे बॅटिंगची बॉस फायटर साखर संघामध्ये आणि खरोखरच ही मॅच अगदी रंगतदार होणार यात तिळ मात्र शंका नाहीये। dreamscricket.in च्या माध्यमातून जे जे प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह घर बसल्या पाहत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शुभा चषक 2026 मध्ये। आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीचा तिसरा सामना आपण या ठिकाणी अनुभवतोय, सॉरी चौथा सामना आपण अनुभवतोय। अमित पारकर नित्य नियमाने नागेश्वर आवाज संघाकडून अगदी 3 ते 4 वर्ष पॉवर प्लेच्या ओव्हर हँडल करत असतो आणि त्या पॉवर प्लेच्या ओव्हर हँडल करत असताना स्वतः स्पिनर असून ज्या निधड्या छातीने तो गोलंदाजी करण्यासाठी समोर जातो आणि आजवर अनेक फलंदाजांना आपल्या गोलंदाजाच्या तालावर त्याने नाचवलेलं आपण पाहिलेलं आहे। या सीझन मध्ये अमित पारकर या गोलंदाजाने सुद्धा ॲज अ आयकॉन म्हणून बऱ्याच स्पर्धा या ठिकाणी कव्हर करताना तो पाहायला मिळालेला आहे। 30 मध्ये 57 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि या 30 धावांचं आव्हान पार करण्यासाठी स्ट्राइक एंडला पंकज नाखवा आपल्याला पाहायला मिळतो, नॉन स्ट्राइक एंडला रोनित नाखवा आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला बॉल या इनिंग मधील रिवा स्वीपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटून डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलेला महत्वपूर्ण इनिंगची आगाज आणि सुरुवात करणारा पहिला चौकार। गाणं लागलं असावं आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा श्रेय आलेला आहे। राईट हँड राऊंड विकेटने अमित पारकरने टाकलेला लेग कटर बॉल त्याला पीक चांगलं केलं होतं, सफल होऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पडल्यानंतर बॉल त्यामधील गती आणि जी फ्लाइट दिली होती त्यामुळे बॉलने घेतलेलं जास्त वळण आणि तो मारण्यासाठी गेलेला पंकज नाखवा याने खूप जास्त सफल झाला होता आणि त्याच वेळेला तो फंबल सुद्धा झालाय असं सुद्धा आपण म्हणूयात। डॉट बॉल आलेला आहे, पहिले 2 बॉल त्यामध्ये 4 धावा। रिव्हर्स स्वीप पुन्हा एकदा पहिला रिव्हर्स स्वीप, त्यानंतर सरळ आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर पुन्हा एकदा रिव्हर्स। पहिले 3 बॉल त्यामध्ये 4 धावा। क्षेत्ररक्षकाने चुकी केली नसती तर कदाचित 3च्या 3ही डॉट आपल्याला पाहायला मिळाले असते। डीप मिड विकेट मध्ये थोडासा वाईड क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे, त्याचा फायदा कदाचित होऊ शकतो। आहा, यालाच अमित पारकरची गोलंदाजी म्हणतात, परंतु लेग स्टंपच्या खूप बाहेरून बॉल गेलाय त्यामुळे अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झाल्यानंतर धावा 5 होणार हे तितकंच खरं आहे। अमित पारकर आणि त्याने केलेली अगदी माणगाव तालुक्यामध्ये जाऊन गेल्या वर्षीच्या मोसमामध्ये जबरदस्त गोलंदाजी, खरोखरच मेडन ओव्हर त्यांनी टाकली होती आणि ते कौतुक आयकॉन स्पर्धेमध्ये त्याने केलं होतं। यावेळचा बॉल सरळ आलाय, तो ठोकलाय डीप मिड विकेटच्या बाहेर, नाही क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला वाऱ्याच्या प्रवाहासाठी। इथे थ्रो सटीक फेकला होता, अमित पारकर याने तो पकडला नाही, गॅदर त्याला करता आलेला नाहीये आणि तिथे मात्र रनआउट स्वरूपाची विकेट मिळाली असती। कॉलिंग मध्ये किंवा ज्या पद्धतीची अंडरस्टँडिंग दोनही फलंदाजामध्ये आवश्यक होती तशा पद्धतीची पाहायला मिळालेली नाहीये आणि त्यामुळेच इथे या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत। बघा, एक छोटा खेळाडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतंय। आजवर अनेक खेळाडू पाहिलेत, पण आज आपल्या स्टाईल मध्ये बघा 2 हात आपले कमरेवर ठेवून जसा विठोबा कटेवर हात ठेवून उभा असतो तसा हा एक छोटा खेळाडू नागेश्वर आवाज संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये। आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न केलेला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण नाहीये आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना पंकज नाखवा आणि बॉस फायटर सागर यांना मिळतील
शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, यावेळेला कनेक्शन चांगला आहे की नाही, आणि आहे 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 बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. या ओव्हरची समाप्ती करणारा आणि पंकज नाखवाच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. च्या रूपाने चौकार आला, डीप स्क्वेअर लेगला एक चौकार आला, एक दुहेरी धावांचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, एक वाईड बॉल पाहायला मिळाला आणि शेवटच्या बॉलवर षटकार पाहायला मिळाला. अशी ती ओव्हर, कोणतीही विकेट नाहीये. त्यामध्ये अमित पारकरची गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळाली पहिल्या 3 चेंडूमध्ये. तदनंतरच्या काळामध्ये गोलंदाजाचे व्हेरिएशन संपले, त्याचे फेवरेट बॉल संपले. फलंदाजाने त्याला अगदी वेल जज केलं, वेल आयडेंटिफाय केलं आणि जाणून बुजून ज्या जागेमध्ये मारायचे होते तिथे त्याने फटके मारले आणि 17 धावा लुटल्या. वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात करा, जे टार्गेट आहे त्याच्या जवळपास जा आणि अशाच पद्धतीचा काहीतरी खेळ पंकज नाकवा आणि बॉस फायटर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिलं षटक समाप्त, 17 धावा. आणि कबड्डी या खेळावर विशेष प्रेम असणारा, परंतु क्रिकेटची माझी जवळीक ही तितकीच जास्त आहे असं सांगणारा आपला भाऊ गेलाय, पण भावाला बॅकअप करण्याची गरज दुसऱ्या भावाला आहे. त्यामुळे समीर पारकर आता गोलंदाजीसाठी आलाय. या खेळाडूने सुद्धा प्रत्येक लीग स्पर्धेमध्ये आपली एक वेगळी ओळख आणि छाप निर्माण केलेली आहे. या वेळेला संघाला गरज आहे, जबाबदारी कशा पद्धतीने समीर आपल्या अंगावर घेतोय हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. राईट हँड वरती विकेटने बॅकफुटला जाऊन कट आणि पंच करण्याचा प्रयत्न, पण डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे. पॉवर प्लेचा अंतिम ओव्हर आहे. सो डेफिनेटली डीप पुन्हा एकदा समीर. रोनित नाखवा या वेळेला दुधारी तलवार फिरवतोय. डीप पॉइंट सीमारेषेच्या पार रोनित नाखवाच्या बॅट मधून षटकार. थँक्यू सो मच. पहिला बॉल खूप चांगला होता आणि तदनंतरच्या काळामध्ये इथे आपण पाहिलं की रिव्हर्स स्वीप जबरदस्त प्रहार या ठिकाणी रोनित नाकवाच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तसं पाहिलं गेलं तर रोनित आपल्या गोलंदाजीसाठी जाणला जातो, परंतु फलंदाजी करू शकतो. सरळ बॅटने खेळलेला आहे, लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, मोठी धाव घ्यावी लागते आणि तोपर्यंत चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे 4. त्या उलट मी म्हणेन गॅप मध्ये खेळला होता आणि फिल्डिंगला अनुसरून फलंदाजी केली, त्यामुळे रोनित नागवाला मिळालेल्या या 4 धावा. लोवर फुल टॉस बॉल, घुटना टेक, तमाशा देख, बिहाइंड युअर विकेट. कोणता क्षेत्ररक्षक नाहीये 38 सर्कलच्या बाहेर. एक टप्पा उडून चाललाय बॉल मैदानाच्या बाहेर. आणखीन एक रोनित नागवाच्या बॅट मधून लगातारचा दुसरा चौकार. जबरदस्त प्रहार आणि 1.4 षटकांची समाप्ती झालेली आहे, म्हणजे 10 बॉल समाप्त झालेले आहेत आणि त्यावर तब्बल 31 धावा आल्यात. पुन्हा एकदा हवेचा परिपूर्ण वापर करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या अस्पष्ट कडेला स्पर्श होऊन विकेट कीपर अमित पारकरच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि अंपायरना समजण्याच्या आधीच रोनित नाखवा याने आपली चाल
पवेलियनच्या दिशेला घेतलेली आहे, त्यामुळे खेळाडू वृत्तीचं चांगलं प्रदर्शन. फलंदाज रोनित नाकवा इज गॉन. जन्मजात संघर्षाचे बाळ कडू आहे पाठीशी, आता जिंकल्याशिवाय रणांगण सोडणार नाही. आणि तसंच असायला पाहिजे ना, की ज्या वेळेला तुम्हाला आणि तुमच्या पराभवाची चर्चा केली जाते त्यावेळेला तुम्हाला घाम गाळावा लागतो, मेहनत करावी लागते. संघ अडचणीमध्ये आहे, बऱ्याचशा अडचणी बऱ्याचशा चुका वारंवार होत आहेत, रिपीटेड होत आहेत. त्या चुका पहिल्या सुधाराव्या लागतील. एक चूक रिपीट झाली नाही पाहिजे. राहुल मुजावर ॲज अ वन डाऊन बॅटर म्हणून मैदानामध्ये आलेला आहे. जबरदस्त प्रहार करण्यासाठी तो जाणला जातो. डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग त्याला करता येते हे मी पाहिलेलं आहे. पण या मैदानावर डावखुऱ्या फलंदाजासाठी वारा उपयुक्त आहे. फ्रंट फुटला येऊन चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. धाव झाली असती, होणार आहे. लेट कॉलिंग ऍक्सेप्ट केल्यानंतर सुद्धा धाव पूर्ण झालेली आहे. बघा क्षेत्ररक्षक थोडंसं लेझी आहे. मी मगाशी सुद्धा म्हणालो होतं, एव्हरीथिंग इझी व्हेन यू क्रेझी अँड एव्हरीथिंग अनइझी व्हेन यू लेझी. खूप लेट कॉल ऍक्सेप्ट केला आणि तरी सुद्धा धाव पूर्ण झालेली आहे. आणि धाव संख्येत 1 ने बदल झाला. धावा झालेल्या आहेत त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा, 1 विकेटचं पतन. आता स्कोर कार्ड पाहिलं तर पंकज नाखवाने 6 बॉल फेस करत असताना 1 षटकार मारलेले आहेत, 2 चौकार मारलेले आहेत आणि त्याच वेळेला 266 चा स्ट्राइक रेट त्याचा आहे. रोनितने 5 बॉल फेस करत असताना 14 धावा बनवल्या, 2 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश. 350 चा स्ट्राइक रेट त्याचा होता, पण तो बाद झालाय. राहुल मुजावर आता स्वतःच त्याने एक सिंगल काढलेली आहे. स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळेल, कारण मागील ज्या चेंडूवर त्याने धाव घेतली होती तो शेवटचा बॉल होता. बघा, क्रिकेटच्या या पटलावर दुसरं महायुद्ध झाल्यानंतर अगदी इंग्लंड वर्सेस साऊथ आफ्रिका असा एक सामना झाला होता. तो टेस्ट क्रिकेटचा सामना तब्बल 14 दिवस खेळला होता आणि त्यानंतर 15 दिवस ऍक्च्युली तो सामना होणार होता, पण ती जहाजांचा प्रॉब्लेम होता त्यामुळे तो सामना अनिर्णित राहिला 45 धावांची गरज असताना. पण त्यानंतर 5 दिवसांच्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. पण 14 दिवस सुद्धा टेस्ट क्रिकेट खेळलं गेलेलं आहे. त्यामध्ये 2 दिवस रेस्टसाठी होते. यावेळचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतील की नाही ही अपेक्षा नंतर, परंतु जबरदस्त चेंडू फिरवलाय असं मी म्हणेन. आणि अमित पारकर या गोलंदाजाकडे ती शैली आहे. शैलीदार गोलंदाज कोण आहे तर अलिबाग तालुक्यामध्ये मी पहिलं नाव घेईन अमित पारकर. पण यावर्षी तितकीसे त्याला नशिबाची साथ मिळालेली नाहीये हे तितकंच खरं आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, हा बॉल कसा सोडला जाईल, जसा मिळालाय तसा भिरकावलाय. क्षेत्ररक्षकाने जेमतेम अडवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आयत्या वेळी असे क्षेत्ररक्षक किंवा असे खेळाडू मैदानात उतरल्यावर असे चित्र तुम्हाला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतात. त्याचा प्रत्यय सुद्धा मैदानामध्ये आलाय. धाव संख्येत पुन्हा 2 ने बदल झालाय. धावा झालेल्या आहेत त्या 34, 1 विकेटचं पतन. आता पाहूयात जे रन रेटचा जर आपण विचार केला तर 14.57 रिक्वायर्ड रन रेट, 8.63 ची आवश्यकता. गोलंदाज अमित वैयक्तिक स्पेल मधील अंतिम ओव्हर. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप, डायरेक्ट हिट. येस क्लोज कॉल झाला असता. खराब फेकी, खराब थ्रो, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय पंकज नाकवा आणि राहुल मुजावर. एक मिनिट पंच, ती स्कूटी आहे ती जरा लांब पार्क करायला सांगा. डीप स्क्वेअर लेगला रस्त्याच्या मध्ये ती स्कूटी आहे ती चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 35, 2.3 षटकांची समाप्ती. हा, नेक्स्ट ओव्हरला पाणी घेऊन यायचंय. 39, सॉरी फॉर द मिस्टेक.
शेवटचे 2 बॉल पंकज नाकवा शफल झालाय, ताकदीने मारण्याचा प्रयत्न केला होता. कधी कधी ही ताकद तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला तुमची जी हेड पोझिशन असते ती खाली पडते आणि तुम्ही त्यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळता. आणि कधी कधी क्रिकेटच्या बेसिक्स नियमांवर सुद्धा तुम्हाला येणं फार गरजेचं असतं. सरळ बॅटने जास्त स्ट्रोक खेळा, जेव्हा गरज असेल तेव्हाच तुम्ही अशा पद्धतीचा स्ट्रोक आणि त्याचा अवलंब करा. खोलवर टप्प्याचा बॉल मिनी हेलिकॉप्टर मैदानामध्ये वाडीश लॉंग ऑनला इथे मात्र खेळून काढलाय चेंडू. आणि सिंगल डबल्सला सुद्धा फार महत्व दिलं जातं ना, की ज्या वेळेला एखादे 2 मोठे फटके आल्यानंतर डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल कधीही चांगली. आणि ती घेत असताना पंकज नाकवा आपल्याला पाहायला मिळते, ज्या वेळेला 3 षटकांची समाप्ती आफ्टर 3 ओव्हर्स 40 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चला मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. मी कौतुक करेन आयोजक आद्या अमित नाईक प्रेक्षक गॅलरी आहे, त्याच्या बाजूला जी स्कूटी लावलेली आहे, एकच स्कूटी आहे, ती स्कूटी फक्त एका योग्य जागेला तुम्ही पार्क करा. मी विनंती करतो. आय थिंक ती ज्युपिटर आहे. थँक्यू सो मच काका. शेवटचे 2 ओव्हर बाकी आहेत आणि 12 बॉल 17ची आवश्यकता आहे. 12 balls remaining and 17 runs need to win for बॉस फायटर साखर. आणि या वेळेला गोलंदाजी मार्कवर जयेश आपल्याला आलेला पाहायला मिळत आहे. या जयेशने फलंदाजी करत असताना त्याला जास्तीत जास्त धावा बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नामध्ये तो अपयशी ठरला. आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी सुद्धा शिकवतो, की तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये पहा की फलंदाजी करत असताना जर तुम्हाला संधी मिळाली नाही किंवा चांगला खेळ झाला नाही तर दुसऱ्या वेळेला तुम्हाला गोलंदाजी करायला संधी मिळते आणि त्यावेळेला तुम्ही चांगलं प्रदर्शन करू शकता. आणि तिथे जरी झालं नाही चांगलं प्रदर्शन तर फिल्डिंग आहेच. चांगल्या संधीची वाट पाहणं हे फार गरजेचं आहे. 12 बॉल 17 आणि या अशा रोमांचक मॅच मध्ये स्टंपच्या जवळून बॉल गेलाय आणि पण स्टंपला लागलेला नाहीये. 11 बॉल 17. मॅच इंटरेस्टिंग मूड मध्ये आहे. ऑन साइडला राईट हँडेड बॅटरला कदाचित बॉल मारत असताना प्रॉब्लेम फेस करावे लागतील. कनेक्शन चांगलं जरी झालं, जास्त उंच बॉल गेला तर मैदानाच्या आतमध्येच थांबू शकतो. या शक्यता आणि या गोष्टींना किंवा या गोष्टींकडे लक्ष ठेवून दोनही फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल. जयेश पुढील बॉल. यावेळेस पहा फ्रंट फुटला येऊन सरळ लॉंग ऑफच्या वरून जबरदस्त प्रहार, हाहाकार पंकज नाकवाच्या बॅट मधून षटकार. असं म्हणतो की क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. आता गोलंदाजांना एक बेनिफिट काय आहे की राईट हँडेड बॅटरला ऑन साइडला बॉल मारत असताना त्यांना थोडेसे प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात आणि त्या खूप लांब षटकार. सो मच. 47 धावा झालेल्या आहेत. 9 बॉल मध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता. पंकज नाकवा वैयक्तिक 12 बॉल मध्ये 33 धावसंख्येवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल, याच बॉलवर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न कदाचित त्याच्याकडून पाहायला मिळू शकत होता. डीप मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल येणार, सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. माऊली 11 वर्सोली संघाच्या संघनायकाला मी इन्व्हाइट करतोय. तुम्ही लगेचच इथे नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. लगेचच तुमचा मुकाबला आहे. यावेळचा बॉल पहा, राहुल मुजावर सुद्धा मैदानाच्या बाहेर ठोकतोय. 6 धावांचा हा विजयी षटकार. बॉस फायटर साखर संघ अगदी लवकरच हा सामना विजयी होऊन मैदानाच्या बाहेर त्यांचं कौतुक करेन. का करेन? कारण लवकरच ही मॅच फिनिश केलेली आहे. आयोजकांचा वेळ वाचवलेला आहे. नो डाऊट या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब अशाच खेळाडूला आपण देऊयात. वैयक्तिक त्याने
34 धावा बनवल्या असा नॉट आउट 34 धावा बनवणारा पंकज नाखवा ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी पुन्हा एकदा पंकज नाखवा आणि त्यांच्या टीम कॅप्टन्सना इन्व्हाइट करेन की तुम्ही लगेच टॉस उडवण्यासाठी या. आज खरं तर वातावरणामध्ये सकाळी थोडासा फॉगी वातावरण होता, थंडी जास्त होती, कारण मकर संक्रांती आल्यानंतर थंडी थोडीशी कमी कमी होताना पाहायला मिळाले. परंतु सध्या वातावरणामध्ये जे बदल होत आहेत ना, ते प्रिडिक्शन करणं हवामान खात्याला सुद्धा आता करणं कठीण जाते. आणि हा निसर्गाने केलेला चमत्कार आहे. कारण या गोष्टी वर्षानुवर्षे चालू होत्या की मकर संक्रांत आली की सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केला, सूर्य उतरण्याला लागला, दिवस मोठा व्हायला लागला की हीट वाढत जाते. आणि अशा वेळेला या गरमागरमीमध्ये सर्व क्रिकेटर्स आपली शरीर जपतायत. पाणी चांगलं प्यायला त्यांनी पाहिजे आणि स्वतःला जपणं पहिलं गरजेचं आहे. सर सलामत तो पगडी 50. तर नागेश्वर आवास एक प्रतिनिधी इथे समालोचन कक्षाजवळ यायचा आहे. पंकज नाखवा, बॉस फायटर साखर संघाने टॉस जिंकलेला आहे आणि एक 5 मिनिटांमध्ये पंकज आपण मॅचला सुरुवात करू, इफ यू डोंट माइंड. dreamscricket.in च्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. खरोखरच त्यांचा मी कॅमेरामनचं खरं तर मी कौतुक करेन. काय जबरदस्त कॅमेरा वर्क आहे. म्हणजे आम्ही 7-7, 8-8 कॅमेऱ्यांचं वर्क सुद्धा पाहिलेलं, पण मॅच मध्ये फोकस राहणं आणि त्याच वेळेला क्वालिटी काम करणं हे dreamscricket.in चं वैशिष्ट्य आहे. आणि त्यांनी आजपर्यंत नेहमी नेहमी आणि नेहमी करून दाखवलेलं आहे. आणि खरोखरच कॅमेरा व जो कॅमेरामन आहे एकदम क्वालिटी काम करतोय. म्हणजे मॅच वर फोकस आहे, प्रत्येक मुवमेंटला कॅप्चर करतोय. आणि कधी कधी जो सरळ अँगलने जो स्ट्रेट अँगलचा जो कॅमेरामन असतो त्याला फक्त समोरच्या अँगलने झूम करायचे असते, पण ज्या वेळेला पूर्ण मैदान कव्हर करण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र कॅमेरामनचा कस लागतो, त्याचे स्किल त्या ठिकाणी पणाला लागतात आणि त्याने केलेली जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. कॅमेरामन यशचं मी कौतुक करेन. 3 दिवस काय जबरदस्त क्वालिटी वर्क त्याच्यामधून पाहायला मिळते. आणि त्याच वेळेला घर बसले जे प्रेक्षक बोलतायत ना, एक कॅमेऱ्याने स्पर्धा का होत नाहीत, होऊ शकतात. आणि dreamscricket.in ने ते करून दाखवलंय. कौतुक करेन मी. थोड्याच वेळात क्रिकेट मायबाप रसिकांच्या साठी दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना तुमच्या समोर येणार आहे, जिथे माऊली 11 वर्सोली संघ तुमच्या समोर येईल आणि त्यांच्या समोर असणार आहे बॉस फायटर. पहिल्या सत्रासाठी आपण विलासजी पाटील, हाशिवरे गावातील अगदी बुलंद आवाज, म्हणजे आपण हाशिवरे गाव म्हटलं की पहिले निलेश दादा ठाकूर यांचं नाव घेतो, त्यानंतर काका म्हात्रे आणि त्यानंतर विलासजी पाटील. आणि अशा समालोचक आणि विलासजी पाटील यांची एक वेगळी खासियत आहे की ज्या वेळेला ते समालोचनाला येतात ते दुपारनंतर येतात, स्पेशली सकाळी कधीच नसतात. म्हणजे आणि ज्या वेळेला येतात आणि आपल्या वेगळ्या फ्लो मध्ये असतात, हिंदी भाषाच पकडून ते चालत असतात. आणि हिंदी भाषेचे समालोचक अलिबाग तालुक्यामध्ये खूप कमी आहेत. आणि त्याच वेळेला आपली जी आवड आहे ती आवड जोपासण्याचा खास करून ते प्रयत्न करतात. मी कौतुक करेन आणि त्यांना धन्यवाद सुद्धा मानेन की तुम्ही खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आणि आयोजकांना सहकार्य करण्यासाठी प्रत्येक स्पर्धेमध्ये या बालवीरच्या मैदानावर तुम्ही येत असता. थँक्यू सो मच या मंडळाच्या तर्फे. आणि पुढच्या सत्राची जबाबदारी मी तुमच्यावर देतोय. धन्यवाद कपिल, धन्यवाद निनाद कदम. कहते हैं कि कमेंट्री कोई कॉलेज में या कोई क्लास में या कोई ट्यूशन में पढ़ाई नहीं जाती है, तो सिर्फ अपने दिमाग का काम होता है. और हमारे कमेंटेटर आज आपको यहाँ पर इस टूर्नामेंट में शिवबा चषक में बड़े बड़े स्टेज के खिलाड़ी, बड़े मंच के खिलाड़ी और बड़े स्टेज के कमेंटेटर यहाँ पर आपको सुनने को मिलते हैं.
जरूर शिवबा चषक 2026 में इस सारे सदस्यों का मैं हार्दिक हार्दिक धन्यवाद दूंगा उन लोगों को कि अच्छी स्पर्धा, अच्छी टूर्नामेंट यहाँ पर हमारे दर्शकों के लिए अदा कर दी है। जो अच्छे अच्छे मुकाबले यहाँ पर देखने को मिलते हैं, उसी तरह यहाँ पर एक और मुकाबला आपको देखने को मिलने वाला है। तो चलते मैदान पर हमारे दोस्त यहाँ पर यतीन जी डाकी बैठे हुए हैं। प्रभाकर मोकल जी यहाँ पर है, हमारे नितिन डाकी जी यहाँ पर है। तो सभी को लेके चलते इस मैदान के ऊपर, जो कि बहुत बढ़िया मुकाबला होने वाला है। बहुत ही हाई वोल्टेज मुकाबला हमारे दर्शकों के लिए अदा कर दिया है शिवबा चषक 2026 में बारहवीं के मैदान पर। तो यहाँ पर बॉस फाइटर टॉस जीतकर यहाँ पर गेंदबाजी करने का फैसला लिया है और आमंत्रित किया है जो माउली 11 वर्सोली के बल्लेबाज यहाँ पर दिखाई देते हुए, चमकते हुए दो सितारे यहाँ पर क्रीज के अंदर आप देख पा रहे हैं। हमारे लाइव क्रिकेट में यहाँ पर जो हमारे कौस्तुभ जी है, वो सारा यहाँ पर पूरे मैदान का लाइव आप तक पहुंचाने का काम करते हैं। उनको भी हम यहाँ पर मंडल की ओर से धन्यवाद देते हैं और ले चलते हैं सीधे मैदान के ऊपर। यहाँ पर 12वां प्लेयर भेज दीजिए। दोनों टीमों में थोड़ी कोऑपरेट कीजिए, कमेंट्री करने में दिक्कत पैदा हो जाती है। कहते हैं कि खिलाड़ी की पहचान उसके साइकिल से और उसके कार से नहीं होती है, तो उसके टैलेंट से और टेक्निक से हो जाती है मैदान के ऊपर। अक्षय और कनिष्क की जोड़ी यहां पर दिखाई देती हुई। तो गेंदबाजी के तौर पर रोनित नाकवा की चुनौती की गई है। बहुत ही हिट मुकाबला होने वाला है। यहाँ पर बिग मुकाबले देखने को मिलेगा हमारे दर्शकों को, क्योंकि गए मुकाबले में इनका परफॉर्मेंस कार्ड अगर देखेंगे तो बहुत ही बढ़िया है। रोनित नाकवा ने अच्छी गेंदबाजी की थी। चार ओवर का मुकाबला, 4 ओवर का फॉर्मेट चलेगा। तो रोनित नाकवा यहां पर फास्ट रफ्तार से, तेज रफ्तार से गेंदबाजी करेंगे राइट आर्म ओवर द विकेट से। उछाल लेती गेंद यहाँ पर, हवा में तरंगती गेंद यहाँ पर, मिस टाइमिंग शॉट इज गॉन बैक टू द पैविलियन। पहला ही बहुत ही बढ़िया झटका यहाँ पर मिलते हुए
दोनों टीमों में कीचे के रत्ती महारथी भरे पड़े हैं। फिर एक बार उछाल लेती गेंद यहां पर, हल्का सा अपील हुआ यहां पर, लेकिन दोनों बल्लेबाजों ने यहां पर कोई गलती नहीं की। सुरक्षित अपने क्रीज में खुली हवा में सांस लेते हुए बॉलीवुड के मैदान पर नजर आते हुए दोनों खिलाड़ी नजर आते हैं। पांच रन। फिर एक बार व्यवस्थित करने की कोशिश यहां पर, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग का नजारा। फाइटर बॉस की ओर से अच्छी फील्डिंग यहां पर। पावर प्ले का ओवर रहेगा यहां पर। 9 खिलाड़ी 38 सर्कल के अंदर है, 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है। अच्छी गेंदबाजी का मुजाहरा, लेकिन अंपायर चूके नहीं है यहां पर। दोनों हाथ फैला के कहते हैं कि पेनलाइज किया गेंदबाज को, 1 रन की पेनल्टी लग चुकी है। रोनित नाकवा फिर बॉलिंग मार्क पर तेज तर्रारते रफ्तार से गेंदबाजी करते हैं। राइट आर्म ओवर द विकेट मारने का पूरा प्रयास यहां पर डाई लगा दिया था, लेकिन गेंद चकवा देकर यहां पर सीधा बाउंड्री के बाहर। 4 रन की बढ़ोतरी, 4 रन से स्कोरबोर्ड को हिला दिया है यहां पर, और बढ़ता हुआ स्कोर यहां पर। दस रन बने हैं। बॉल आखिरी गेंद आने वाले इस ओवर की। पहली ओवर यहां पर चलती हुई, आखिरी गेंद आना बाकी है। 10 रन बने हैं। दोनों खिलाड़ी अच्छे सूझबूझ के साथ यहां पर बल्लेबाजी करते हुए नजर आते हैं। मारने का पूरा प्रयास यहां पर, फाइन लेग क्षेत्र में गेंद को ढकेल दिया सीधा बाउंड्री के बाहर। 4 रन, कोई रोक टोक नहीं रहेगी इस बार दोनों खिलाड़ियों के लिए। पहली ओवर की समाप्ति, 14 रन बने हैं यहां पर। सौजन्य दांडेकर यहां पर आए हैं गेंदबाजी के लिए। कप्तान ने उनकी चुनौती की गई इस युवा चषक में, यहां पर बॉलीवुड मैदान पर गेंदबाजी करने के लिए उनका सिलेक्शन हुआ है इस मुकाबले के लिए। प्रशांत जायनाव का तैयार है बल्लेबाजी के लिए। काफी अच्छे बल्लेबाज, दोनों भी बल्लेबाज। प्रशांत ने यहां पर 2 गेंदों में 5 रन बनाए हैं। बहुत ही बढ़िया कट करने की कोशिश और कामयाब हो चुके हैं। 1 रन होगी, दूसरे का प्रयास यहां पर, और दूसरी रन मुकम्मल कर दी है दोनों मिलकर। आउटस्टैंडिंग रन इन बिटवीन द विकेट यहां पर देखने जैसा है दोनों का।
बहुत ही बढ़िया हिरन की चाल से यहाँ पर रन बनाते हुए नजर आते हैं। दोनों बल्लेबाज यहाँ पर बहुत ही एक्टिव नजर आते हुए बालवीर मैदान पर शिवबा चषक में। बढ़ता हुआ स्कोर यहाँ पर 16 रन बने। हमारे निनांत जी कदम बैठे हैं स्कोर बोर्ड के ऊपर। अच्छी गेंद थी यहां पर। बहुत ही बढ़िया मुकाबला चलता हुआ। मैदान के ऊपर राइट आर्म ओवर द विकेट। मारने का प्रयास था, सौजन्य बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आते हैं। और एक बार उसी तरीके की गेंदबाजी, बल्लेबाज को समझ नहीं सके कहां से गेंद आई और कहां चले गई। बढ़िया तरीके की गेंदबाजी यहां पर। दोनों टीमों में क्रिकेट के रति महारथी यहां पर जो क्रिकेट के क्षेत्र में महारत हासिल किए हैं वो आपको दिखाई दे रहे यहां पर। फुलटॉसर की गेम यहां पर पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाज नजर आते हैं। सीधी गेंद यहां पर सिक्सर, बहुत ही बढ़िया तरीके से कमांडी से। रन बने हैं। दूसरी ओर प्रगति पर जारी है और 4 ओवर का फॉर्मेट चलेगा। फिर से एक बार सीधा बाउंड्री के बाहर 6 रन के लिए उनके बल्ले से निकलता और दूसरा करारा छक्का है ये। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। तो आप देख पा रहे हैं यहां पर 2 सिक्सर प्रशांत जायनाकवा के बल्ले से देखे हैं बहुत ही बढ़िया तरीके से। गणेश आए स्ट्राइक, इन पर साइड चेंज हो चुकी है। पंकज नाकवा आए हैं गेंदबाजी के लिए। राइट आर्म ओवर द विकेट। जरूर हवा में तरंगती गेंद, यहां पर देखना है क्या होता है। फील्डर दौड़ते नजर आते हैं। डीजे गणेश नाकवा ने यहां पर लगातार 3 चौके लगा दिए हैं। जो यहां पर बालवीर की सेड में जो बैठे हैं उन्होंने जरा अंदर बैठने की कृपा करे। यहां पर हमारे आयोजकों का कहना है वहां जो शेड के अंदर जो दीवार पे बैठे हैं, मारने का प्रयास यहां पर मैदान के क्षेत्र में गेंद को ढकेल दिया है। दोनों मिला के 1 रन पूरी कर दी है। 31 रन, 33 रन बने यहां पर।
फिर एक बार मारने का प्रयास और सीधी गेम अपने ब्रांड और ब्रांड का इस्तेमाल करते हुए सीधा गेम फाइन लेग क्षेत्र के ऊपर से 6 रन। उनचालीस रन हुआ है, 39 रन बने हैं। फिर एक बार पंच कर दिया है सीधा थर्ड मैन बाउंड्री के दिशा में, 1 बाउंस 4। (43 रन। प्रशांत जायनाका की बल्लेबाजी यहां पर रंग लाती हुई इस युवा चषक में, और कटन बोल्ड हो चुके हैं। उनकी तारीफ करना अधूरी रह गई, और इस गान हमारे दर्शक धन्यवाद से 6 रन यहां पर बहुत ही बढ़िया। 51 रन बने हैं। और कितने रन जुड़ा सकते हैं देखना हमारे दर्शकों को। यहां पर बढ़िया तरीके की बल्लेबाजी माउली टीम की ओर से दिखाई पड़ती हुई इस मैदान पर, बहुत ही बढ़िया। फिर एक बार अच्छा फील्डिंग का नजारा वहां पर। एक ही रन मिली है और एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा यहां पर।
52 रन बने हैं। फुलटॉस तरीके की गेम यहां पर और पूरा फायदा उठाते हुए 1 बाउंस फॉर बाउंड्री के बाहर आर पार सीमा पार जाती हुई गेम नजर आती है। फिर एक बार उसी तरीके की गेंद और गेंद सीधा 6 रन के लिए। बासठ रन बने हैं अब तक। आखिरी ओवर मैदान में 8 ठहरी है, जो कि चौथी ओवर यहां पर पहले पारी की और कुछ गेंदें आना बाकी है। दोनों बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी करते आए हैं। शरद जी महात्रे यहां पर आए हैं, उनका भी स्वागत रहेगा शिवबा चषक में। नो का करार आया है यहां पर। अंपायर ने 1 रन की बढ़ोतरी, यहां पर 63 रन बने हैं और एक फ्री पूरा फायदा उठाते हुए यहां पर बल्लेबाज नजर आते हैं। सीधा गेंद बाउंड्री के बाहर।
धन्यवाद विलासजी, धन्यवाद निनाद कदम. पहिला इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे. माऊली 11 वर्सोली संघ अगदी शांतपणे सुरुवात केली आणि तदनंतरच्या काळामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये रोनित नाकवा याने 14 धावा देत 1 विकेट मिळवली. त्यानंतर सौजन्य दांडेकरने सुद्धा 14 धावा खर्च केल्या. पंकज नाकवा आणि राहुल मुजावर या दोघांनी 2 ओव्हर टाकल्या आणि त्यामध्ये 1 विकेट आणि 42 धावा दोघांनी खर्च केल्या. दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. आणि या 70 धावा 71 मध्ये बदलित होतील आणि या 71 धावा बनवण्यासाठी नेहमीप्रमाणे बॉस फायटर साखर संघाकडून या धावांना तोडफोड करण्यासाठी, त्या धावांची लयलूट करण्यासाठी किंवा त्या धावांच्या टार्गेट पर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी पंकज नाकवा आणि रोनित नाकवा हे 2 खेळाडू मैदानामध्ये आलेले आहेत. माऊली 11 वर्सोली संघाचा विचार केला तर अक्षय, त्यानंतर प्रशांत जायनाकवा, गणेश जायनाकवा, सोहम या चौघांनी काय जबरदस्त फलंदाजी केलेली आहे. मग तशा पद्धतीने जर बॅटिंगचा स्कोर कार्ड पाहिलात तर अक्षय पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. गणेश जायनाकवाने 7 बॉलमध्ये 20 धावा बनवल्या, त्यामध्ये 3 चौकार 1 षटकाराचा समावेश होता. आणि त्याबरोबर प्रशांत जायनाकवाने त्याची जबरदस्त साथ निभावली. 11 बॉलमध्ये 29 धावा बनवल्या, ज्यामध्ये 1 चौकार 3 षटकार. आणि त्याच वेळेला प्रियेश या खेळाडूने 6 बॉल फेस करत असताना 19 धावा बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला सुरुवात होतोय. 24 बॉल 71 धावांची आवश्यकता. पहिला बॉल पंकज नाकवा यासाठी टाकलेला पहिला बॉल खूप वरती लागलाय, थायच्या वरती लागलाय आणि पंचाने सांगितलंय विकेट मिसिंग. स्टंपच्या लाईन मध्ये होता, इम्पॅक्ट सुद्धा स्टंप मध्ये होता, पण विकेट मिसिंग. 3 गोष्टी पंच मंथन डाकी यांनी पडताळल्या किंवा मंथन डाकी यांचा विचार केला तर टेनिस क्रिकेट खेळण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे आणि बॉल कुठे लागल्यानंतर LBW द्यायचा की नाही हे त्यांना चांगलं माहित आहे. पण पहिल्या चेंडूवर फलंदाज इथे मात्र अपयशी ठरलेत हे तितकंच खरं आहे. एव्हरी डॉट बॉल पंकज नाकवा आणि बॉस फायटर साखर संघाचं प्रेशर वाढवणारा असेल. लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण सजवलेलं अक्षय पाटील याने पाहायला मिळते. स्लोवर 1 बॉल आडव्या बॅटने अगदी सरळ लोळवलाय चेंडू डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. तिथ्य करत असताना डीप स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु हा लपेटला बॉल 6 धावांसाठी. तेज तर्रार बॉल. या वेळेला बॉल मध्ये गती वाढवली अक्षयने आणि अक्षयची खासियत आहे, कधी कधी ऑफ कटर बॉल टाकतो, कधी कधी लेग कटर टाकतो आणि कधी कधी माझ्याकडे गती आहे याचं प्रात्यक्षिक दाखवायला एक तेज तर्रार बॉल टाकतो आणि तेच आपण पाहिलेलं आहे. पहिला ऑफ कटर होता, त्यानंतर पहिला अगदी स्टंप टू स्टंप होता, त्यानंतर ऑफ कटर टाकला, तो षटकारासाठी गेला आणि हा तेज तर्रार बॉल या वेळचा. स्लोवर 1 होता, अतिशय चांगल्या पद्धतीने फ्लिक केलाय डीप मिड विकेटच्या बाहेर, षटकार. 6 धावा. जे टार्गेट आहे त्या टार्गेटकडे न पाहता बेभान होऊन फटकेबाजी करावी लागेल, म्हणजे दिसेल त्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न झाला पाहिजे स्टार्टिंगच्या 2 ओव्हरमध्ये. तरच आणि तरच धावसंख्येच्या जवळपास किंवा पहिल्या 2 ओव्हरमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त टप्पा तुम्हाला पार करावा लागेल. आणि त्या अनुषंगाने झालेली या 4 बॉलमध्ये 12 धावांची जी सुरुवात आहे ती अतिशय चांगली आहे. परंतु अजूनही येणाऱ्या 2 बॉलमध्ये एका मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये पंकज असू शकतो आणि त्याच्याच प्रात्यक्षिकामध्ये अजून एक भर टाकतोय पंकज नाखवाच्या बॅट मधून या इनिंग मधील 3रा षटकार.
असं म्हणतात ना की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासाळलेल्या घराच्या विटा देखील चोरण्याचा प्रयत्न करतात. आणि संकटावर अशा पद्धतीने तुटून पडा, जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच, आणि वेळ बनावं लागेल. या वेळचा बॉल अगदी वेट करून लेग कट झाला बॉल, वेट करून मारण्याचा प्रयत्न केला होता. सरळ बॅटने आला असता तर कदाचित फायदा झाला असता, कारण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी मिड ऑफ वाईडिश मिड ऑफ वर ठेवला होता. आणि त्याच अनुषंगाने पहिल्या षटकाची मला असं वाटते समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा स्कोर कार्डवर, 3 डॉट बॉल 3 षटकार, अशा पद्धतीची ही ओव्हर. म्हणजे पंकज नाकवा म्हणतोय, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, जे काय आहे ते मलाच करायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीचा स्टार्ट आवश्यक होता तो स्टार्ट मिळवून दिलेला आहे. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार. गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज मितेश आलेला आहे. आता या मितेशवर सुद्धा महत्वपूर्ण जबाबदारी राहणार आहे. मी तर म्हणेन या मॅचचा सर्वात महत्वाचा षटक कुठला असेल तर ओव्हर नंबर 2, कारण ज्या पद्धतीची सुरुवात झालेली आहे त्या सुरुवातीला अनुसरून त्याच्यापेक्षा चांगली सुरुवात मिळाली या ओव्हरपासना तर कदाचित बॉस फायटर या संघाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि तो या मॅच मध्ये डोकं वर काढू शकतो. मी अजूनही म्हणतोय की माऊली 11 वर्सोली संघाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्या अजूनही प्लस मध्ये असताना, पण या वेळचा बॉल आणि त्यावर मिळालेली विकेट, माऊली 11 वर्सोली सांगतोय की आम्ही कमबॅक करणं जाणतो आणि विकेट घेण्याचा जो आमची मनसुबा होता, जी इच्छा बात 18 धावा 1 विकेट पहिल्या 7 चेंडूंच्या समाप्तीनंतर. जिंकण्यासाठी आता 17 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट जर पाहिलं तर 18.71 आणि करंट रन रेटचा विचार केला तर 15.43. dreamscricket.in च्या माध्यमातून हे अपडेट्स आमच्यापर्यंत नेहमी पोहोचवले जातात आणि नेहमी आम्हाला समालोचनामध्ये काहीतरी वेगळं ऍड करण्याचा किंवा हे स्टॅटिस्टिक्स आहेत किंवा हे जे स्कोर कार्ड आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. कौस्तुभ दादांचं मी कौतुक करेन. मी त्याचा पुढील बॉल राहुल मुजावरने आल्या मोठा स्ट्रोक मारण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे, परंतु वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे फक्त ऑफ दी मार्क होईल. एका धावेसह धावसंख्येमध्ये 1 ने बदल झाला, पण मी म्हणतोय धावसंख्येमध्ये मोठे बदल अपेक्षित असणार आहेत. ज्या पद्धतीने प्रशांत जायनाकवा असू द्या, गणेश जायनाकवा असू द्या, पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जोडी जमवली होती आणि बेधुंद फटकेबाजी करत होते, तशा पद्धतीची विस्फोटक फलंदाजीची अपेक्षा असणार आहे. यावेळचा बॉल पंकज नाकवा याच्यासाठी टाकलेला हा अनएक्सपेक्टेड उसळी घेणारा बॉल त्याला विचार करण्यास भाग पाडलेला आहे, पण सिंगल आलेली आहे, बॅटच्या स्टिकरवर लागले असं सुद्धा तो सांगतोय. पण त्याच वेळेला एका धावेची भर पडल्यानंतर 20 धावा स्कोर कार्डवर. आता पूर्णतः 51 धावांची आवश्यकता असणार आहे. 51 रन्स नीड टू विन. जोपर्यंत पंकज नाकवा आहे तो मुमकिन आहे असं आपण म्हणूयात. पण मितेश या गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. फॉलिंग स्वीप लगावण्याचा प्रयत्न केला होता, पोझिशन चांगली नव्हती, बॉलला पाहण्याचा किंवा बॉलला मारण्याचा जो मोह होता तो फलंदाजाला आवरला नव्हता. आता मोह तर असणारच, कारण प्रत्येक बॉल मारायचा आहे. एव्हरी डॉट बॉल तुमचा प्रेशर वाढवणार आहे हे फलंदाज, आणि त्यामुळेच फलंदाज मारण्याची इच्छा व्यक्त करतोय. यावेळचा बॉल पहा, या गोलंदाजाकडे गती आहे, टप्पा चांगला आहे, लाईन लेंथ सगळं काही ओके आहे. आणि त्याच वेळेला लगातारचे 2 डॉट बॉल टाकून प्रतिस्पर्धी संघावर त्या ठिकाणी प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट बॉलने सुद्धा प्रेशर क्रिएट होतो हे क्रिकेटमध्ये आपण आज सुद्धा अनुभवतोय. यावेळचा बॉल खोलवर टप्प्याचा जबरदस्त बॉल, क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला आहेत, विकेट किपरच्या हातातून सुटला म्हणून काय झालं, मी थांबवू शकतो हे सांगत असताना पण गोलंदाजी मितेशची आवडली असेल ना तर टाळ्या जरूर वाजल्या पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा.
जबरदस्त यॉर्कर चेंडू टाकलेले आहेत. मी म्हणालो होतो की एका वेगळ्या मोमेंटम मध्ये बॉस फायटर साखर संघ पहिल्या ओव्हर मधून आला होता आणि तदनंतरच्या काळामध्ये काय जबरदस्त अगदी ब्लॉक होलला गोलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ती मितेश या गोलंदाजाने. गोलंदाजी मध्ये परिवर्तन होईल. गोलंदाजीसाठी आलेला नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये ज्या वेळेला आपण येऊ तेव्हा 20 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. फक्त 2 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज मितेशने. सोहन आला आणि सोहमच्या बॅटवर पहिल्याच बॉलवर डीप कव्हरच्या बाहेर अगदी बॅकफुटला जाऊन जबरदस्त ड्राईव्ह केलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. थँक्यू सो मच डीजे मास्टर. बघा माऊली 11 वर्सोली संघाला आपल्या चांगल्या गोलंदाजांना थोडा थँक्यू सो मच. 9 बॉल मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. यावेळचा बॉल पहा. काय जबरदस्त बॉल टाकला होता. थोडासा उसळी घेणारा बॉल होता आणि पडल्यानंतर थोडासा स्लो बॅटवर गेला आणि विकेटवर पडल्यानंतर थोडासा वरती उसळला, थोडासा बाहेरच्या दिशेला आला. पंकज नाकवाने थोडासा आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. या बॉलचा बॉल. आहा, फलंदाज नवीन आलाय मयूर आणि मयूरच्या बॅटला बॉल लागत नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. प्रेशर आहे. विकेट मोठी पडल्यानंतर फलंदाजांवर सुद्धा दबाव असतो आणि त्याच दबावामध्ये फलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला राहुल मुजावर आहेत. त्याने आता स्ट्राईक घेणं फार गरजेचं आहे. यावेळचा फटका. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू खाली जाईल एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि 8 बॉल मध्ये 40 धावसंख्येची 7 बॉल 40 धावसंख्येची आवश्यकता. 1 बॉल रिमेनिंग. राहुल मुजावर स्ट्राईक एंडला. राहुल मुजावर या वेळेला बॅटच्या कडेला त्याच्या स्पर्श होतोय. विकेट किपर गणेश जायनाकवाच्या हातामध्ये चेंडू जातोय. फलंदाज OUT इट्स गॉन. तेव्हा असं वाटत होतं की हे टार्गेट कदाचित शक्य सुद्धा झालं असतं, परंतु असे 2-3 फलंदाज तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. म्हणजे कधी कधी एकाच खेळाडूवर विश्वास दाखवला जातो की त्याच्यावर खूप जास्त विश्वास ठेवून त्यालाच मैदानामध्ये खेळावं लागतं, पण कधी कधी तो लवकर बाद झाल्यानंतर बाकीचे खेळाडू काय करणार. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, एकट्या दुकट्याचा खेळ नाहीये. 1 मॅन शो कधीतरी होतो पण वारंवार होत नाही आणि त्यामुळे बाकी खेळाडूंची साथ लाभणं हे फार गरजेचं आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या सत्रामध्ये ज्या 28 धावा होत्या, इट्स ओके, पॉवर प्लेची ओव्हर होती, वी ऍक्सेप्ट. पण त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये ज्या 42 धावा आल्या ना, दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच.
कारण 42 धावा, त्यामुळे 4 षटकांमध्ये 71 धावांचं टार्गेट. इट्स बिग टार्गेट, इट्स ह्यूज टार्गेट असं आपण म्हणूयात. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण जाऊयात. सौजन्य दांडेकर, चंद्रहासने टाकलेला पहिला बॉल डीप मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होते. मी तर म्हणेन आता सामन्यामध्ये औपचारिकताच बाकी राहिलेली आहे. सौजन्य दांडेकर या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. मी तर म्हणेन फलंदाजी सुद्धा चांगली करतो, परंतु लवकर यायला हवा होता, किंवा जे फलंदाज मैदानामध्ये होते त्यांनी फटकेबाजी चांगली करायला हवी होती. त्या उलट धावा वाचवणं फार गरजेचं होतं. यावेळेला पहा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला फील्ड करण्यासाठी जातील. एकच धाव मिळणार आणि या एका धावेच्या मदतीने धावा पुढे जात आहेत. 33 धावा 3 विकेट्स अशा पद्धतीचं धाव फलक राईट हँड राऊंड द विकेटने चंद्रहास. लेग कटर बॉल यावेळेला मयूरने चांगल्या पद्धतीने टटवलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या पार जाईल. चौकार. लखमादेव नवगाव संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय की संघनायक इथे लगेचच टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. लखमादेव नवगाव संघाचा संघनायक. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते आहे, परंतु जी धावगती अपेक्षित आहे त्या धावगतीने संघ पुढे जाणार नाहीये. त्यामुळे बॉस फायटर संघ अडचणीत. यावेळेला मयूरच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रशांत जायनाकवा चेंडू खाली आलेला आहे काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नयन मैदानामध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 37 या धावसंख्येवर चौथा गडी गारद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉस फायटर साखर संघ ज्यांनी पहिला सामना जिंकल्यानंतर अजून अपेक्षा त्यांच्या गावकऱ्यांच्या आणि संपूर्ण अलिबाग तालुक्यातील क्रिकेटर्सच्या वाढल्या होत्या, परंतु समोरचा जो संघ आहे ना, त्यांनी रोहामध्ये जाऊन यावर्षी एक किताब पटकावलेला आहे. सो डेफिनेटली त्यांच्याकडे ती क्वालिटी क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. कोणत्याही सिच्युएशनला ते मॅच फिरवू शकतात. कारण पहिला सामना सुद्धा तशाच पद्धतीचा झाला होता, ज्या वेळेला 41 ते 42 धावांची वाचवण्याची जेव्हा आवश्यकता होती तेव्हा त्यांनी त्या वाचवून दाखवलेल्या आहेत. सो डेफिनेटली कौतुक करेन अक्षय पाटील, प्रशांत जायनाकवा, गणेश जायनाकवा, सोहम असेल, बाकी सर्व म्हणजे चंद्रहास असेल, या सर्वांचं कौतुक मी करेन. खरोखरच अशा पद्धतीचं क्रिकेट खेळणं हे फार गरजेचं आहे. ठीक आहे, फलंदाजांकडून चुकी झाली, परंतु एक संधी आहे तुमच्याकडे, एक चान्स आहे आणि तो चान्स सोडायचा नाहीये. म्हणजे मिळालेली संधी आणि त्याचं सोनं करणं हे फार गरजेचं आहे. त्याच दरम्यान मैदानामध्ये आपण पाहतोय माऊली 11 वर्सोली संघाने हा सामना सुद्धा जिंकलेला आहे. विजयी संघाचे मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि बॉस फायटर साखर संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि झालेल्या चुका सुधारण्याचा नेहमी प्रयत्न करा असं नेहमी मी प्रत्येक संघाला सांगत असतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच इट्स नो डाऊट 11 बॉल 29 धावांची खेळी करणारा प्रशांत जायनाकवा ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कारण तोच आणि त्यानेच केलेली ती जबरदस्त तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये फटकेबाजी आणि त्या